असं दिलंय. त्यात तुम्ही लालकृष्ण अडवाणी यांची परिस्थिती पाहिलं अनेकांना खेद झालं. त्या शहाजांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तसंच तैमूरचा देखील उल्लेख केलेला आहे. मग त्यात चुकीचं काय? तुम्हाला आक्रमक जे आहेत या देशावर राज्य हल्ला करणारे त्यांच्याविषयी प्रचंड तिटकार असं दिसत आहे. म्हणजे औरंगजेबाची कबर उखडून टाका, जे आमच्या मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक आहे. पण त्याच वेळेला ज्याने या देशामध्ये सगळ्यात जास्त हिंसाचार, हत्या, मंदिरं पाडली तो तैमूरलंग, त्याच्या नावानं एक फिल्म स्टार आपल्या मुलाचं नाव ठेवतो आणि प्रधानमंत्री मोदी त्या तैमूरचं कौतुक करतात. हा, तैमूर कहाँ है विचारतात, तैमूर कैसा है विचारतात. जेव्हा हे भेटायला गेले होते कोणते सैफ अली खान वगैरे, त्याची बायको करीना, तेव्हा प्रधानमंत्र्यांना चिंता वाटली, अरे तैमूरला का नाही आणलं, तैमूरला मी उचलून घेतलं असतं, त्याची पप्पी घेतली असती. मग तैमूर तुम्हाला चालतोय, हे जे हिंदुत्ववादी आहेत त्यांना तैमूर चालतोय. इतरही आता लालकृष्ण अडवाणी, त्यांची अवस्था ही शहाजहान सारखीच झालेली आहे ना. ते सुद्धा म्हणजे लालकृष्ण अडवाणी हे या देशातल्या सध्या जे हिंदुत्ववाद तुम्हाला दिसतोय, राम मंदिर दिसतोय, त्याचे शिल्पकार आहेत. त्यांनी हे सगळं शिल्प उभं केलं हिंदुत्वाचं. पण त्यांना शहाजहान प्रमाणे एकांतवासात ठेवलेलं आहे. हे सुद्धा या हिंदुत्ववाद्यांना चालतंय. कुणी असं उठून सांगतोय का की कुठे आहेत आमचे शहाजहान, म्हणजे कुठे आहेत आमचे लालकृष्ण अडवाणी, काय झालं त्यांचं, त्यांना असं बंदिस्त का ठेवलेलं आहे, कोंडून का ठेवलेलं आहे, हा कोणी एखाद्या या कबर खोदणाऱ्यांनी प्रश्न विचारलाय का? हे असे हे ढोंगी दांभिक लोक आहेत. कबर न खोदता संभाजीनगर हे नाव बदलले ते बाळासाहेब ठाकरेंनी, माननीय हिंदुहृदय सम्राटांनी काय केलं की त्यांनी कबर खोदा सांगितलं नाही औरंगजेबाची. त्यांनी एका झटक्यात औरंगजेबाच्या नावानं असलेलं जे शहर होतं, गाव होतं, त्याचं नावच बदलून टाकलं. औरंगजेबाचं नामोनिशाण खतम करून टाकलं. हे संभाजीनगर आहे म्हटलं आजपासून. त्यासाठी एखादा अध्यादेश काढा वगैरे काही नाही. शिवसेना प्रमुखांनी 90 सालात जाहीर करून टाकलं. हे औरंगाबाद नसून हे संभाजीनगर आहे. याला म्हणतात हिंदुहृदय सम्राट, याला म्हणतात हिंदुत्व. याबरोबर त्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी आमच्या कार्यक्रमामध्ये सांगितले की नागपूरच्या दंगलीच्या मागचा जो काही हिंसाचार झाला त्याच्यामध्ये कुठेही देवेंद्र फडणवीस यांचा हात नाही असं आम्हाला वाटतं. आज तुम्ही देखील तेच केलेलं आहे, रोखोक की नागपूरच्या दंगलीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा थेट संबंध असेल तर संबंध असं वाटत नाही. तर एक प्रकारे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक कसं काय म्हणता? आम्ही जेव्हा असं म्हणालो त्या दिवशी, तेव्हा देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की संजय राऊत यांच्यावरती उपचार केले पाहिजे. तुमच्याच कार्यक्रमात बोलले ना. त्यांना स्वतःविषयीचं चांगलं सत्यही पचवायची ताकद राहिलेलं नाही. आदित्य ठाकरे म्हणतात की हे देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचं षडयंत्र आहे. इम्तियाज जलील म्हणतात ही दंगल जी आहे ही देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडण्यासाठी झाली. आणि मीही तेच म्हणालो. पण देवेंद्र फडणवीस यांना संताजी धनाजी प्रमाणे स्वप्नात सुद्धा संजय राऊत दिसतात. आणि ते असं म्हणाले की ह्यांच्यावरती उपचार केले पाहिजेत. का उपचार केले पाहिजेत? तुमचं संपूर्ण सरकार मनोरुग्ण आहे असं मी म्हणतोय. त्यांच्यामुळे सरकारनं विशेष तरतूद करून तुमच्या संपूर्ण मंत्रिमंडळाची मनोरुग्ण चाचणी केली पाहिजे. ज्या पद्धतीनं तुमचे मंत्री बोलतायत, धांगडधिंगा घालतायत, भ्रष्टाचार करतायत, स्वतःला जे कोणी जे आहेत ना बाल हिंदुत्ववादी, त्यांची भाषा बघा काय चाललंय विधानसभेत, विधान परिषदेमध्ये. त्याच्यामुळे संपूर्ण भारतीय जनता पक्षाचं जे मंत्रिमंडळ आहे त्यांच्यावरती सरकारी खर्चाने करा, काय हरकत नाही, उपचार करून घ्या. त्यातच गडकरी म्हणतात की जनता जातीवादी नाही, नक्कीच जातीवादी आणि नक्कीच नितीन गडकरी यांनी जे सांगितलेलं आहे त्यात तथ्य आहे. जनतेला धर्मांध आणि जातीयवादी बनवण्याचा एक लॅबोरेटरी भारतीय जनता पक्षाने उघडलेली. अजिबात जनता या राज्याची जातीयवादी नाही.
पण पुढारी आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या पुढाऱ्यांनी या महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून धर्मांधता आणि जातीयवादाचं विष पेरण्याची ही सुरुवात केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सगळ्यात जास्त गाजलेली केस जी होती सुशांत सिंग राजपूत यांची, तर त्यांचा क्लोजर रिपोर्ट का सीबीआय दाखल केलेला आहे न्यायालयात. कारण त्यात असं म्हटलेलं आहे की सुशांत सिंग राजपूत यांची आत्महत्याच होती, त्यांचा खून नव्हता घडवत. आत्महत्या झालेली होती त्याचा शिक्षण सीबीआयने स्वतः केलेलं आहे. तीच केस जी आहे ती दिशा सालियनची देखील कनेक्टेड होती आणि याचमुळे सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येवरही प्रश्न निर्माण झाला होता. त्यांचा खून झाला की काय. नारायण राणे यांनी देखील म्हटलेलं आहे की त्यांचा खून झाला की नाही चेक करा पुन्हा एकदा, त्यांच्या नोकराला विचारून त्यांचा खून झाला होता की नाही. काय वाटतं, उद्धव ठाकरेचे देखील दोन त्यांना केले होते नारायण कोणतीच पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता या केसमुळे. आता त्याच्यामध्ये निष्पन्न आलं की ते आत्महत्या होती. बघा, या दोन्ही आत्महत्याच आहेत, हे वारंवार सिद्ध झालंय, स्पष्ट झालंय. पण राजकीय बदनामीचा कट आपल्या विरोधकांचा करण्यासाठी, विशेषतः ठाकरे कुटुंबियांचा, या दोन्ही आत्महत्यांना कधी हत्या आहे, कधी अमुक आहे, कधी तमुक आहे, अशा पद्धतीचा रंग देण्यात आला. 5 वर्षानंतर दिशा सालियनच्या वडिलांना काही लोकांनी पुढे केलं आणि याचा तपास पुन्हा करावा यासाठी याचिका त्यांनी कोर्टात नेली. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात तर अख्खा देश आला की पार्लमेंटपर्यंत. राजकारण म्हणजे जसं औरंगजेबाचं राजकारण चाललंय तसं मृतांचं राजकारण चाललेलं आहे. मृतांनाही सोडत नाहीत भारतीय जनता पक्षाचे लोक. आणि विशेषतः चांगल्या घरातली जेव्हा व्यक्ती मरण पावते ते दुर्दैव असतं, त्याचे राजकारण करतात आणि त्याच्यामध्ये, त्या बदनामीमध्ये अनेक चांगल्या घरातल्या लोकांना त्यांच्यावर चिखल फेकून त्यांना बदनाम करण्यात तर अख्खा देश आला की पार्लमेंटपर्यंत. राजकारण म्हणजे जसं औरंगजेबाचं राजकारण चाललंय तसं मृतांचं राजकारण चाललेलं आहे. मृतांनाही सोडत नाहीत भारतीय जनता पक्षाचे लोक. आणि विशेषतः चांगल्या घरातली जेव्हा व्यक्ती मरण पावते ते दुर्दैव असतं, त्याचे राजकारण करतात आणि त्याच्यामध्ये, त्या बदनामीमध्ये अनेक चांगल्या घरातल्या लोकांना त्यांच्यावर चिखल फेकून त्यांना बदनाम करण्याचं अलीकडचं राजकारण हे भारतीय जनता पक्षानं सुरू केलेलं आहे. अनेक प्रकरणात सगळ्यांना आता त्रास होतोय, सगळ्यांना त्रास झालेला आहे. पण भारतीय जनता पक्षाचा हेतू काही सफल होत नाही. आमच्यासारखे लोक, ठाकरे परिवारासारखे लोक, अनिल परमांसारखे लोक ठामपणे, खंबीरपणे लढत उभे आहेत. लेकिन सर, कल की प्रेस प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा 2 संभाषणं सांगितली, 2 कॉल केले होते उद्धव ठाकरे यांनी. आणि ते कॉल मध्ये संभाषण देखील झालं की आदित्य ठाकरेंचं नाव पत्रकार परिषदेमध्ये घेत जाऊ नका, तसं ते नाव टाळायचा प्रयत्न करा, असं 2 वेळा उद्धव ठाकरेंनी. माझं या विषयावरती माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. असं काही घडल्याचं किंवा काय, उद्धव ठाकरे साहेबांनी आता पूर्णपणे इन्कार केलेला आहे. असा कोणताही फोन या संदर्भात नारायण राणे यांना झालेला नाही आणि हे संभाषण झालेलं नाही. मिलिंद नार्वेकर यांच्याशी माझं बोलणं झालं. ते म्हटले मी कधी कोणाला फोन लावून दिला नाही. आता जी यातले प्रमुख व्यक्ती आहेत, नारायण राणे ज्यांचा उल्लेख करतात, त्यांनीच सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे कोणतेही संभाषण झाल्याचं मला दिसत नाही, झालेलंच नाही. किंवा नारायण राणे हे कशाच्या आधारावरती अशा प्रकारची वक्तव्य करतायत इतक्या वर्षानंतर, ते समजून घेणं गरजेचं आहे. काय त्यांची प्रकृती बरी नाही आहे का, तर त्यांच्यावरती थोडंसं पाहावं लागेल. कारण 70 पार केली आहे आणि आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटते. पण माननीय उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर जे आता सध्या आमदार आहेत, त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की अशा प्रकारची कोणतेही संभाषण फोनवर झालेलं नाही. किंबहुना नारायण राणे यांना जेव्हा अटक केली, त्यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांवरती जे भाष्य केलं, त्यानंतर त्यांना जी अटक केली, तर त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातून फोन आले होते उद्धव साहेबांना, जरा सांभाळून घ्या, त्यांची प्रकृती बरी नाही, त्यांना काही विकार आणि त्रास आहेत. आणि त्यानंतर संध्याकाळी उद्धव साहेबांनी त्यांना, पोलिसांना सूचना देऊन त्यांना सुटका करायला आला. केंद्रातून फोन आले, अमित शहाचा फोन आला होता उद्धव ठाकरे साहेबांना त्यासाठी, किंवा हमारे केंद्रीय मंत्री हे जरा संभाल के लेना. त्यांच्या कुटुंबियांचे फोन होते राणेंच्या. आता ह्या गोष्टी काढायच्या असतात का? पण तुम्ही काढल्यामुळे हे आम्हाला सांगावं लागतं.
हे दुर्दैव आहे या महाराष्ट्रात. व्यक्तिगत चर्चा सुद्धा अशा प्रकारे खोटा मुलामा देऊन बाहेर काढल्या जातात 5 वर्षांनी 10 वर्षांनी. मग असं काढायला गेलो आपण तर प्रत्येकाचंच काही ना काहीतरी संबंध कुठेतरी असतात, चर्चा घडत असतात. महाराष्ट्रामध्ये असं वातावरण कधीच नव्हतं. राजकीय विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये एक संवाद कायम होता आणि कोणतीही कारवाई ही कुटुंबापर्यंत जात नव्हती किंवा कुटुंबाची बदनामी होत नव्हती. दुर्दैवानं गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी अमित शहाचं राज्य आल्यापासून संपूर्ण देशामध्ये हे अशा प्रकारचं घाणेरडं दळभद्री राजकारण सुरू झालेलं. बोलिये. तर जयकुमार गोरे म्हणतात माझं कोणी वापर मुंबई- करू शकत नाही, देवभाऊ माझ्या पाठीशी आहे, हाईकोर्ट किती के काळ्या जो भावल्या जज है बांधल्या तरी. उनके घर पे कैश जली हुई बरामद हुई है. बड़ी शॉकिंग सी घटना है. क्या कहना चाहेंगे? क्या कहेंगे उसके ऊपर हम 2 दिन से बोल रहे हैं. अब चीफ जस्टिस ऑफ इंडिया ने एक 3 मेंबर कमेटी का गठन किया है और एक वीडियो भी अपलोड किया है, आपने देखा होगा. जस्टिस वर्मा के घर में जो कैश मिली है और कैश को आग लगी है, कैश जल गई है, वो एक वीडियो दिल्ली पुलिस कमिश्नर ने भी अपलोड किया है और चीफ जस्टिस ने भी अपलोड किया है. तो बहुत सी बातें सामने आ रही है ना, लेकिन ये किसके कार्यकाल में हो रहा है? न खाऊंगा न खाने दूंगा कहने वाले नरेंद्र मोदी जी के समय में इस प्रकार से हमारी जुडिशियरी में एक जज के घर में इस प्रकार से 15-15, 20-20 करोड़ मिल रहा है. लगता है कि एक दिन की कमाई है. सब लेकिन इस चीज को ऐसा बताया जा रहा है कुछ मात्रा में मिला है. ये मात्रा का जो आंकड़ा है वो बताया नहीं जा रहा. मात्रा मीन्स ऐसा है, ये मात्रा एक दिन की कमाई का है हाईकोर्ट जज के. ऐसे लोग बोल रहे हैं. दिल्ली में था जो आंकड़ा आया है, जो मात्रा आई है 15 करोड़ कुछ नहीं दिल्ली में. ऐसे भी दिल्ली की अगर ये चर्चा है जुडिशियरी के बारे में तो ये बहुत गंभीर बात है. इसलिए तो मैं कहता हूँ कि शिवसेना को न्याय क्यों नहीं मिला सुप्रीम कोर्ट में. उसका कारण ये है, न्याय व्यवस्था दबाव में है और न्याय व्यवस्था भ्रष्ट है. इसलिए हमारे जो 40 विधायक जिसने 10th शेड्यूल का उल्लंघन किया और पार्टी छोड़ी, उनको प्रोटेक्शन दिया सर्वोच्च न्यायालय. और एक घटनाबाह्य सरकार, अनकॉन्स्टिट्यूशनल सरकार को भी समर्थन दिया सर्वोच्च न्यायालय ने. उसका कारण यही है जो कल आपने एक बंगले में जो कैश मिली है, ये कारण है. सर, एक तरफ दिशा सालियान के पिताश्री ने फिर से पिटीशन दाखिल किया है और दूसरी तरफ कल सुशांत सिंह राजपूत केस का क्लोजर. बात ऐसी है, ये भारतीय जनता पार्टी के लोग अपने विरोधियों को बदनाम करने का कोई मौका नहीं छोड़ते. हाँ, ये ढोंगी लोग हैं. क्या है, दोनों केसेस में सीधा रिपोर्ट आया था और जांच हुई थी, आत्महत्या है, सुसाइड है. ये बार बार हुआ है, फिर भी किसी को पकड़ लेते हैं और पिटिशन करवा लेते हैं. बात ऐसी है भाई, अगर भारतीय जनता पार्टी की नाड़ा खोलेंगे तो पूरे नंगे हो जाएंगे. लेकिन राजनीति में ये बात नहीं चलती. कुछ चीजें संभाल कर रखनी चाहिए. खास करके अपनी फैमिली को, किसी के फैमिली को आप राजनीति में और बदनामी के शिकार मत बनाइए. सर, लेकिन इसीलिए राणे साहब कहते हैं कि कॉल किया था उद्धव. कोई कॉल नहीं किया. मैंने उद्धव ठाकरे जी से बात की, उद्धव जी ने कहा, इनकार किया, ऐसी कोई बातचीत हमारी नहीं हुई. आप झूठ बोलने का भी एक मर्यादा होती है. ऐसा कोई कॉल नहीं हुआ है. जिसने कॉल लगाया था मिस्टर नार्वेकर, उसने भी कहा मैंने ऐसा कोई कॉल लगा के नहीं दिया है. तो सामना में आपने कहा है, अडवाणी के बारे में कहा है, तैमूर के बारे में कहा है. नहीं, औरंगजेब की जो कब्र खोदना चाहते हैं, उखाड़ना चाहते, कुछ चीजें संभाल कर रखनी चाहिए. खास करके अपनी फैमिली को, किसी के फैमिली को आप राजनीति में और बदनामी के शिकार मत बनाइए. सर, लेकिन इसीलिए राणे साहब कहते हैं कि कॉल किया था उद्धव. कोई कॉल नहीं किया. मैंने उद्धव ठाकरे जी से बात की, उद्धव जी ने कहा, इनकार किया, ऐसी कोई बातचीत हमारी नहीं हुई है. आप झूठ बोलने का भी एक मर्यादा होती है. ऐसा कोई कॉल नहीं हुआ है. जिसने कॉल लगाया था मिस्टर नार्वेकर, उसने भी कहा मैंने ऐसा कोई कॉल लगा के नहीं दिया है. तो सामना में आपने कहा है, अडवाणी के बारे में कहा है, तैमूर के बारे में कहा है. नहीं, औरंगजेब की जो कब्र खोदना चाहते हैं, उखाड़ना चाहते हैं, कि उनको जो मुगल आक्रांत है उनका नामो निशान मिटाना चाहते हैं, तो तैमूर को कैसे ये लोग सहन कर रहे हैं.
प्रधानमंत्री तो तैमूर का इंतजार कर रहे थे प्रधान पीएम हाउस में। जब पूरा कपूर खानदान सैफ अली खान के साथ मिलने गया तो प्रधानमंत्री ने पूछा तैमूर कहाँ है भाई, क्या तैमूर को आप दूध पिलाने वाले थे? हमने तो तैमूर के बारे में कुछ नहीं कहा, आपने आपके पार्टी के लोगों ने विरोध किया था। तो तैमूर चलता है। जिस तरह से औरंगजेब ने अपने बाप को शाहजहां को कैद किया था उस तरह से आज अडवाणी भी कैद है, तो उनकी भी चिंता करिए। चलिए गडकरी जी ने कहा कुछ नेता जो है वो जातीय की राजनीति कर ये- रहे हैं, कहते हैं हम विश मांग रहे हैं उनसे। बात ऐसी है, गडकरी साहब एक सीधी राजनीति करने वाले नेता है इस देश में। जो आता है मुंह में बोल देते, वो जहर नहीं फैलाते। मैंने देखा है गडकरी साहब की बात 100% सही है। इस देश की जनता, इस राज्य की जनता जातीयवादी नहीं है। नेताओं को जातीयवाद चाहिए। नेतागण जहर फैलाना चाहते हैं। संजय निरुपम यांची प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे. त्यांनी त्यांचं की औरंगाबादची पुन्हा आपण लावणार